चला मॅचला सुरुवात करायची आपण पुणे सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं मनपूर्वक सर हार्दिक स्वागत. मानाची सन्मानाची रायते प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय आणि सध्याच्या घडीला मॅच आपण पाहणार आहोत. आई गावदेवी 11 त्यांच्या अगेन्स्ट मुद्रा 11 अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. मयूरजी तारमळे यांचा संघ मुद्रा 11 एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला हरेशजी पवार आणि भगवानजी पवार साहेबांचा संघ आई गावदेवी 11 आता मात्र मधाच्या आतमध्ये इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना देवत आपण खूप साऱ्या शुभेच्छा. सलामीची पेर मधाच्या आतमध्ये उमेश आणि त्याच्या सोबतीनं रोहित आपल्याला पाहायला मिळेल. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तेजस वरकुटे. नक्कीच हे नाम आपण सातत्याने घेतोय. गोलंदाजीच्या जोरावरती त्याने अनेक स्पर्धा आपल्या संघाला जिंकून दिल्या. आज आयकॉन खेळाडू आता मात्र आपण पाहतोय. हो, पहिला चेंडूवरती बॅटचा फेस ओपन केला. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय. पहिला चेंडूवरती भव्य स्वागत, दणदणीत खणखणीत RPL चौकार. चौकार येतोय. येस, विनंती असेल बेट्स बॅट्समनची बॅट जर कोणी नेली असेल तर आपण कृपया करून आणून द्या. ती बॅट तुम्हाला खेळण्यासाठी नाहीये मित्रांनो. ओ, रायझिंग अँड सरप्रायझिंग हा चेंडू आलाय डॉट. हा फटका देखील दमदार पाहायला मिळतोय. आणखी एक धमाकेदार स्ट्रोक, चौकार. दादा सुरोशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभासद यांच्याकडून उमेशच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. राजू जाधव आमचे कॉमेंटर कुठे असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करा. दरम्यान इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत तिथून मात्र फेके देखील ॲक्युरेट. आणि तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये फेका फेक सुरू आहे. क्या बात आहे. धावा तब्बल किती एकटवल्यात हे देखील पाहावं लागेल. 3 धावा धाव फलकावरती. हो, पुणेशा चांगला या ठिकाणी मात्र फटका एक्झिक्यूट केलाय. शॉर्ट थर्डला क्षेत्ररक्षक आहेत आणि दोन्ही गाड्या एकाच रुलावरती आल्या होत्या. आणि तत्पूर्वी इथे मात्र एकच धाव फलकावरती जोडली जाईल. सन्मान्य राजारामजी सुरोशी साहेबांचं देखील आगमन झालं. वेलकम. चांगली गोलंदाजी. हो, क्षेत्ररक्षक इथे चुका करतायत. बॅकअप चांगला आणि एकच धाव मिळेल.
चला जास्तीचा वेळ आता आपण घेऊ नका, वेळ फार कमी आहे आपल्याकडे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 13 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मनोजला आपण पाहतोय. मनोज गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. ओ स्विच हिट केलाय, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्ड मधून क्षेत्ररक्षक पोहोचले, थर्डमॅन रिजन मध्ये चेंडूला अडवलाय आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती. चांगली या ठिकाणी मात्र नक्कीच इनिंग साकारावी लागेल, कारण की सध्याच्या घडीला आपण धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर तब्बल 16 धावा आहेत. 16 धावा धावफलकावरती आणि हे दुसरं षटक प्रगतीपदावर आहे. ओ फुल टॉस चेंडू फ्लिक केला, फ्लिक ऑन द रेस. क्षेत्ररक्षक तिथून मात्र परता वेगाने आले आणि पंकज होते आणि तत्पूर्वी इथे मात्र एकच धाव, 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. हा चेंडू येतो डॉट, चांगली गोलंदाजी. गोलंदाज तयार. ओ फटका फसलाय, डाऊन दी बॉल. पंकज येतोय आणि इथे कमालीचा झेल टिपलाय पंकजने. हो इथे मात्र आपण पाहू शकता सेलिब्रेशन वेगळं होते आणि फलंदाज बाद. विकेट्स इथे प्रस्थापित झालाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 18 धावा, 18 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. आणि आता सध्याच्या घडीला नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये दाखल झालाय संदीप आणि इथे संदीप साठी हा पहिला चेंडू डॉट फेकला जातोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर सध्याच्या घडीला 18 वरती कॉन्स्टंट आहेत आणि इथून मात्र 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. यस कम ऑन डीजी. लक्ष्मणजी मुठवलकर यांना विनंती असेल की आपण आलात असाल तर आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं देखील रायते प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक सरसर्दिक स्वागत.
यस वेलकम, आपलं मनपूर्वक सरसे हार्दिक स्वागत असेल. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती तब्बल 18 धाबा आहेत. 9.00च्या सरासरीनं इथून मात्र धाबा बनल्यात. 18 धाबा धावफलकावरती तिसऱ्या षटकाला सुरुवात होतोय आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. भावेश वरती ही जबाबदारी नक्कीच जरूर टाकल्या. पहिल्या षटकामध्ये धाबा 13 आल्या, दुसऱ्यामध्ये 5 आल्या. भावेश आपण पाहतोय. भावेश गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला. पहिला चेंडू इथे वाईड आलाय. ओ इट्स अ भीमर. भीमर चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला आणि त्याच्यावरती फक्त दिशा दाखवली आहे. 9+4 हा पंजा मधाच्या आतमध्ये. गोलंदाज भावेश 6 फ्री हिटचा चेंडू आहे. ओ पुनश्च इथे मात्र चांगला चेंडू एक्झिक्यूट केलाय. बॉलने वळण प्राप्त केलंय आणि तत्पूर्वी 2 धावा वेगानं पूर्ण केल्या जात आहेत. फ्री हिटचा चेंडू होता, त्याच्यावरती कमबॅक केला जातोय गोलंदाज भावेशच्या वतीनं. धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 26 धावा धावफलकावरती. सव्वीस धावा. ओ फुलटॉस चेंडू. बाबा इथे मात्र क्या बात आहे, कमालीचं क्षेत्ररक्षण केलं होतं क्षेत्ररक्षक नितीन, आणि नितीननं क्षेत्ररक्षण केलं तसं आश्चर्यचकित सगळे झाले, कारण की चांगला चेंडू अडवला तिथे. फेकी देखील तितकीच नव्हती आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आय थिंक सो फलंदाज बाद झाला असावा. धावबादच्या स्वरूपाने या फलंदाज बाद. यस डीजे. डीजे ऑपरेटर जीतू देखील आमच्या समेत जोडले. जीतू क्रिश का भी गाना सुनाव यार. भावेश आता मात्र नक्कीच पुनश्च चांगला खेळ करतोय. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. गोलंदाज तयार. ओ इथे मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न झाला होता, बॅट ड्राईव्ह देखील करून दाखवले बॅटरने, आणि तत्पूर्वी इथे मात्र हा चेंडू येतो डॉट. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज भावेशच्या वतीनं. 28 धावांवरती धावफलक कॉन्स्टंट आहे आणि सध्याच्या घडीला 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 28 धावा धावफलकावरती.
हो बादशे इथे मात्र आतली कडा लागले क्षेत्ररक्षक तिथे मात्र सज्ज आहे. फॉम्बलिंग जरूर झाली होती परंतु इथे मात्र एक जाव घेतली जाईल 29 वरती धावफलक जाऊन पोहोचते. मेघश्याम नवीन बॅटर आलेत आणि मेघश्यामने जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर सायनाजी पवार साहेबांच्या वतीनं 3,333 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मेघश्यामला आपण पाहतोय प्रीमियर लीग मध्ये नेहमीच चांगला खेळ त्याने केला. मांडा प्रीमियर लीग मध्ये माझ्या संघामध्ये ॲज अ आयकॉन खेळाडूमधून तो होता आणि खरं तर सागर आणि मेघश्यामने चांगला खेळ करून तिथे आम्हाला ट्रॉफी जिंकून दिली होती. जसा नावाचा उल्लेख केला तसा फटका एक्झिक्युट केला. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच दमदार स्ट्रोक षटकार. ले बेटा क्या गाना सुना यार. सध्या ट्रेंडिंगला सुरू आहे इंस्टाग्रामवरती. आपण धूमचं हे सॉन्ग देखील तितकंच तेजस्वी चर्चेत राहिल्या. आपण इंस्टाग्राम ओपन केलं तर लगेचच 1 ते 2 रील्स स्क्रोल केल्या तर लगेच ही रील्स जरूर पाहायला मिळेल. परंतु दरम्यान पाहायला मिळतोय मेघश्यामच्या बॅटमधून धमाकेदार षटकार. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 41 41 धावा. मेघश्यामच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहिले आणि आता मात्र मोर्चा सांभाळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती संघाचा आयकॉन खेळाडू तेजस वरकुटे पुनश्च आता मात्र इथून मात्र पंकजवरती ही जबाबदारी सोपवतोय. पंकजकडे देखील क्षमता आहे. रायते संघाच्या वतीने खेळत असताना स्लॉगवरचं षटक नेहमीच तो हाताळत असतो आणि आता सध्याच्या घडीला मधाच्या आतमध्ये मुद्रा 11 या संघाकडून त्याच्यावरती ही जबाबदारी असेल. जबाबदारीनं इथून मात्र खेळ करावा लागेल कारण की बॅक टू बॅक 2 षटकार पंकजच्या बॅट म्हणून आले. त्याच्या सोबतीनं ॲज अ बॅटर आपण पाहतोय रोहित आहे. रोहित देखील चांगली कामगिरी करतोय. 42-41 धावा धावफलकावर. 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये 41 धावा जरूर बनल्या. आता मात्र इथून संघाचा डाव पुढे न्यावा लागेल. चांगली इनिंग साकारावी लागेल. कमबॅक करावा लागेल मुद्रा 11 या संघाला देखील. हो इथे मात्र लेन खेचली फक्त दिशा दाखवली. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक बरदा वेगाने येतात. इथे मात्र चेंडूला अडवलं. फेकी ॲक्युरेट आहे आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स आणि 2 धावेंच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 43 धावा धावफलकावरती. वसंतजी सुरोशी आणि अण्णाजी घावट आणि त्याचबरोबरीनं
बाळकृष्णजी सुरोशी साहेबांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य मंचावरती या. आपलं देखील रायते प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक सरसे हार्दिक स्वागत. आणि इथे मात्र बादची लिडिंग एज OUT फलंदाज बाद. त्रेचाळीस धावा फलकावरती आपण पाहतोय आणि सध्याच्या घडीला इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. ओ हा फटका देखील अफलातून पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. आले आले आपल्या नावाचा परिचय दिला फलंदाज सागरच्या बॅट मधून दमदार स्ट्रोक षटकार. षटकारानं धावसंख्या एक कोंपणला सॅकड्यावरती लगेचच कमबॅक केला षटकाराला आणि कमबॅक होतोय. 3 चेंडू 3 षटकारांसाठी सन्माननीय देवीदासजी पवार साहेबांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. कॅश प्राईज ऑन आहे आणि इथे मात्र तो कारनामा होईल का? पंकज पुणेशा बोलतोय. हो पुणेशा रायझिंग अँड सरप्रायझिंग. हा चेंडू इथे डॉट. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. पंकजला आपण पाहतोय सध्याच्या घडीला आणि आता मात्र अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ओ इथे मात्र चांगला झेल. क्षेत्ररक्षक राहुल सुरोशीने हा झेल टिपला. क्या बात आहे. टाळ्यांचा कडकडाट. सुरोशीच्या या जेलसाठी केतन सुरोशी यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राईज आलेला आहे आणि त्याचबरोबर विजयजी सुरोशी दादांच्या वतीनं 101 रुपयाचं कॅश प्राईज देखील आला आहे. आणि अजून एक जेल घेतला तर आता विजय दादा यांच्याकडून 501 रुपयाचं कॅश प्राईज. क्या बात आहे. ही चर्चा या खेळाडूची, कारण की बोली फार मोठी लागली होती त्याच्यावरती. रायते प्रीमियर लीग मध्ये करोडोमध्ये त्याची बोली लागली आहे. सर्वात महागडा खेळाडू ठरला होता आणि त्याने झेल टिपला. त्या अनुषंगाने कौतुकास्पद म्हणून त्याच्यावरती हा बक्षिसांचा वर्षा होतोय. रेस लागली होती मुद्रा 11 आणि गावदेवी या संघामध्ये. कुठल्या संघाकडून तो खेळेल, परंतु दरम्यान इथे मात्र पुणेशा दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. चौकार. इथे मात्र धावसंख्या धावफलकावरती 53 तेजस वरकुडेला आपण पाहतो. त्याच्या अगेन्स्ट मेघश्याम. आयकॉन वर्सेस आयकॉन. हो पहिला चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर हा चेंडू डॉट.
बेस्ट वर्सेस बेस्ट हे कॉन्टेस्ट सुरू आहे मधाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहिला मुद्रा 11 संघाचा आयकॉन खेळाडू तेजस वरकुडेला पाहतो आणि दुसऱ्या बाजूला ही गावदेवी 11 संघाचा आयकॉन खेळाडू मेघश्याम पवारला आपण पाहतोय. दोन्ही तितकेच ताकदीचे खेळाडू आहेत. हो इथे अपील होते, लाऊड अपील आहे, परंतु पंच तटस्थ आहेत. उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी, कारण की ही विकेट देखील तितकीच महत्त्वाची आहे. ती म्हणजेच मेघश्याम देखील असत आहेत, कारण की लाऊड अपील होती. ऑस्ट्रेलियन स्टाईलने स्नेचिंग सुरू होती आणि तत्पूर्वी पंच देखील आमचे तितकेच नामवंत पंच आहेत, ते देखील तटस्थ राहिले. आणि दरम्यान इथे मात्र हा चेंडू येतो डॉट. तेजस वरकुटे पुढच्या विकेट किपरने झेल घेतला तर 501 रुपये आमच्या विजयदादांकडून देण्यात येईल. परंतु दरम्यान फटका दमदार आहे, उंची देखील गाठली आहे, लॉंग ऑन लाईनच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ क्रॅकिंग स्ट्रोक. षटकार. सुरू आहे, कमबॅक करावा लागेल तेजसला देखील. हो, फुल टॉस चेंडू आडव्या बॅटने, आणखी एक तडाखा, बॅक टू बॅक, 2 इन अ रो, दमदार स्ट्रोक. षटकार. षटकार आल्याने धावसंख्या धावफलकावरती 65 धावा. अंतिम एका चेंडूचा खेळ या षटकातील शिल्लक आहे. 5वं षटक आहे आणि त्या अनुषंगाने इथे एकच धाव घेतली, कारण की अंतिम षटकामध्ये येथे मात्र स्वतःवरती विश्वास दाखवून स्ट्राईक ठेवली आहे मेघश्याम पवारने. 5 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 66 रन्स ऑन दी बोर्ड, लॉट्स ऑफ 4 विकेट्स. टीम आई गावदेवी 11. यस, कम ऑन डीजी. सुदेशला आपण पाहतो ऑफस्टिकच्या बाहेर. पंच आमच्याकडे वळत असताना पंचांचा वाईटचा इशारा येतो आणि तत्पूर्वी एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 67 धावा. पुढील मॅच विनर असेल. मागील मॅच जिंकले होते ते म्हणजेच भूमी 11 या संघानं आपण सज्ज राहायचा आणि त्यांच्या अगेन्स्ट या सामन्यातील विजेता संघ हाफ ट्रॅकर क्षेत्ररक्षक. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक होते आणि इथे मात्र महत्वाचा विकेट, महत्वाचा झेल सोडला. क्षेत्ररक्षक भावेश होते डीप मध्ये आणि त्याने हा साधा सोपा झेल सोडलाय. आणि तत्पूर्वी आता मात्र जीवनदान मेघश्यामला, ज्याने तब्बल षटकारांची आतिषबाजी केली होती, हा झेल घेणं गरजेचं होतं. चला मॅच ऑन करायचे आपण.
स्ट्रायकरला असा बॅटर आता राहुल आपण पाहतोय. मेघश्यामने 11 मध्ये 31 बनवल्यात. त्याची विकेट्स फार महत्वाची होती. हो पुनशा इथे मात्र लेन खेचली होती आणि त्या अनुषंगाने बाईच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. एकेका धावेचं आता मात्र महत्त्व असेल, कारण की इथून मात्र या अंतिम षटकामध्ये जितक्या धावा येतील तितक्या धावा नेक्स्ट इनिंगमध्ये इथून मात्र चेस करण्यासाठी महागड्या ठरतील टीम मुद्रा 11ला. परंतु सध्याच्या घडीला 69 धावांचं माफक लक्ष देखील आपण पाहतोय. अजूनही इथून मात्र 5 ते 6 धावा खर्च केल्या तर नक्कीच इथून कमबॅक होईल. परंतु अंतिम 4 चेंडू आणि स्ट्रायकरला बॅटर मेघश्याम सज्जा. ओ फटका हा देखील फसलाय. मनोज गेलाय आणि मनोजने इथे झेल सोडलाय. हो फेक ॲक्युरेट. आणि मला तर वाटतं यष्टी रक्षकाने चेंडूच हातातून सोडून दिला होता. फक्त हात यष्ट्यांवरती लावले. कदाचित हा चेंडू हातात असता तर इथे मात्र धावबाद झाले असते. मेघश्याम ॲक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहणार आहोत काय घडलंय काय बिघडलंय. फेकी ॲक्युरेट होती आणि इथे शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातून निसटला आणि फक्त हातच यष्ट्यांवरती लागले. क्या बात आहे. कॅमेरा वर्किंग देखील तितकीच ॲक्युरेट आपण पाहतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या नक्कीच या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. एक लाख सबस्क्रायबर त्यांचे नक्कीच मागील महिन्यामध्येच कंप्लीट झाले होते. त्याचं सेलिब्रेशन देखील आम्ही केलं होतं. आणि दरम्यान पुण्याच्या मैदानाच्या आतमध्ये फेकाफेक सुरू आहे. या 2 धावा धाव फलकावरती. मैदानाच्या आतमध्ये नक्की घडतंय काय. मुद्रा 11 संघाला आज इथून कमबॅक करावं लागेल. तेजस वरकुडे इथे मात्र नक्कीच आयकॉन खेळाडू म्हणत आणि त्यांना इथून मात्र संघाचा डाव पुढे न्यावा लागेल. गोलंदाजी चांगली करतोय सुदेश. मोठा फटका मारू दिला जात नाहीये, परंतु क्षेत्ररक्षक त्यांना साथ देखील देत नाहीयेत. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ओ लेन खेचली आहे. हाफ ट्रॅकर त्याच्यावरती पुल केलाय आणि चेंडू तिथे मात्र काय घडलंय काय बिघडलंय. आय थिंक सो तिथे मात्र आउटफील्ड मध्ये चेंडू अडलाय आणि तत्पूर्वी इथे या 2 धावा धाव फलकावरती. पंचांनी 9 चेंडू घोषित केला. यस आधीच 1 फॉर द ओव्हरचा इशारा दिला होता. तदनंतर पुनशा इथे मात्र शॉर्ट लाईन चेंडू हाताळला आणि त्याच्यावरती आता मात्र पंचांनी 9 घोषित केला. 9+2 अशा 3 धावा धाव फलकावरती जोडल्या जातात. आता मात्र हा फ्री हिटचा चेंडू असेल. धावसंख्या धाव फलकावरती आता मात्र वेगाने पुढे जात असताना 76 धावा धाव फलकावरती. हो इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेर आणि या पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाते. मेघश्याम 37 या आकड्यावरती वैयक्तिक खेळतोय आणि आता मात्र या षटकातील अंतिम 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. चांगली बॅटिंग राहिली आहे. ज्या झेल सुटल्या त्या जर झेल घेतल्या असता तर कदाचित एवढी धावसंख्या बनली देखील नसती. परंतु इथे मात्र तो कारनामा केलाय आणि गावदेवी 11 संघानं. हाफ ट्रॅकर पुढे शामिश टायमिंग आहे. हो इथे क्षेत्ररक्षक आय थिंक तेजस वरकुड आले त्याला काही दिसलं देखील आहे. मागील मॅचमध्ये देखील या सूचना केल्या होत्या. जर आपण लॉंग ऑफ आणि लॉग ऑन मध्ये जर क्षेत्ररक्षण करता तर तिथे सनग्लासेस वेअर करणं गरजेचं आहे, कारण की समोर सूर्याची किरण डिरेक्टली रिफ्लेक्ट होतात डोळ्यांवरती आणि त्या अनुषंगाने पुनश्च जीवनदान ते म्हणजे त्याचं बॅटर मेघश्याम पवारला. अंतिम 1 चेंडूचा खेळ आता मात्र या इनिंग मध्ये शिल्लक आहे. गोलंदाज यार 1 चेंडूचा खेळ शिल्लक आणि अंतिम चेंडू आलाय डॉट आणि अशा पद्धतीनं पहिल्या डावाचा पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती 79 79 धावा आणि जिंकण्यासाठी 80 धावेंची आवश्यकता असेल ती म्हणजे टीम मुद्रा 11 या संघाला. आणि या 80 धावा कशा पद्धतीने चेस होतील डिपेंड होतील या मायक्रोफोनवरती. पुनश्च जॉईंट होतील आमच्या संवेद राजू जाधव यांचा गोडाबाज पुढील 17 साठी. थँक्यू ऑल ऑफ यू.
भारतीय नियमानुसार दुपारचे 12:30 झालेली आहेत. आपण पाहतोय KG स्पोर्ट ग्रामस्थ मंडळ रायते आयोजित रायते प्रीमियर लीग पर्व पहिलं दिवस दुसरा आणि मॅच आपण पाहतोय आजच्या दिवसातील दुसरी मॅच आपल्याला पाहायला भेटेल. पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त तिथे मात्र कमबॅक केला भूमी 11 या टीमनं. ॲज अ प्रशांतनं मात्र जबरदस्त खेळ दाखवला. आता या मॅचमधून आपल्याला पाहायचं आहे कोणता संघ भूमी 11 या संघाच्या अगेन्स्ट फाईट करेल. 80 धावांचं लक्ष आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. मुद्रा 11 या टीमला या धावा इथे मात्र चेस कराव्या लागतील. जबरदस्त आपण पाहिलं तर ॲज अ बॅटिंग बुम बुम मॅक्शम आज त्याच्या होम ग्राउंडवरती त्यांनी नक्कीच त्याच्या प्रेक्षकांना देखील मंत्रमुग्ध केलं. 39 धावांची खेळी साकारली. रोहितनं देखील चांगली बॅटिंग केली. 24 धावा त्याच्या बॅटमधून देखील पाहायला भेटल्या. नंबर गिरा न मेरे उम्मीद के मीनारे गिरी मुझको गिराने में कुछ लोग बार बार गिरे. ते दाखवत असताना मेक्षम आज देखील या होम ग्राउंडवरती रायते क्रीडा संकुलनावरती बरसला होता. चला फिल्डिंग लावून घ्या, क्षेत्ररक्षण सजून घ्या, वेळ अजिबात खर्च करू नका विनंती असेल. 2 ऑफिशियल पंच देखील मैदानाच्या आतमध्ये जात असताना आणि हे VIP टाईस आपण पाहू शकताय सुसज्ज या ठिकाणी हा VIP टाईस मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित. आज देखील मान्यवरांची मादियाळी या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला भेटते. त्या तमाम सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे RPL सीझन 1 मध्ये. कालच्या दिवसातही खूप मान्यवर या मंचावरती उपस्थित होते. आज देखील मान्यवरांनी उपस्थिती दाखवलेली आहे आणि ज्या देणेकरूंनी या स्पर्धेसाठी जे देणे दिलेले आहे त्या तमाम सर्व देणेकरूंचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक असा आभार व्यक्त करतोय. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आहे. 80 धावांचं लक्ष आहे. आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये तेजस वरकुटे आणि त्याच्या सोबतीला ॲज अ फलंदाज आपण पाहू शकता. या तेजसच्या सोबतीला बॅटर सुदेश. दोघेही जबरदस्त. यस नक्कीच या मैदानाचा बादशाह म्हणून त्याची सुदेश सुरुशी क्या बात आहे. यस नक्कीच पाहूया मैदानाच्या आतमध्ये ती इनिंग त्याच्या वतीनं पाहायला भेटेल का. जबरदस्त खेळ आज नक्की त्यांना दाखवावं लागेल. तब्बल 80 धावांचं लक्ष आहे. सुदेश सुरोशी त्या संघातील सर्वात जास्त पॉईंट ऑर्डरने मात्र त्याला घेतलेलं आहे. त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर फलंदाज तेजस देखील तितकाच चांगल्या फॉर्ममध्ये आहे, टचमध्ये आहे. परंतु तुम्हाला इथे 80 धावा डिफेन्स करायच्या आहेत. आणि दुसऱ्या बाजूला इथे जर आपण पाहिलं तर आई गावदेवी 11 या टीमला या 80 धावा सुरक्षित ठेवायच्या आहेत. तर 80 धावा सुरक्षित ठेवण्याकरिता पहिला गोलंदाजी मार्कवरती बुम बुम मॅक्शम सज्ज झालेला आहे. विकल्प फार जबरदस्त आहे. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आपण 80 धावा चेस करायचं आहे तर तेजसला इथे आणले. त्याच्या सोबतीला फलंदाज सुदेशला आणलंय. पहिला बॉल सुरुवात डॉट बॉलने झाली आहे. मॅचमध्ये मजा येईल. काल KG स्पोर्ट आणि शिवम ब्लास्टर या 2 टीममध्ये मॅच झाली. शेवटची अप्रतिम मॅच झाली. ती मॅच इथे आपल्याला पाहायला भेटेल का. आयुष्यात कधीही स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, नाहीतर लोक ढासळलेल्या घराच्या विटासुद्धा उचलायला कमी पडत नाही आहेत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. थोडीशी हंबलनेस इथे जरूर झाली. फिल्डिंग आपण पाहिली तर 2 धावेने इथे मात्र श्री गणेशा झालेला आहे. एक धाव इथे मात्र पाहायला भेटते. एकच धाव इथे मात्र मिळते कारण की तेजस वरकुटे जो मात्र स्ट्राईकवरती येण्यासाठी थोडासा उत्साहित आहे. आज तेजसला मात्र त्याच्या चाहत्यांची मन जिंकणं फार गरजेचं असेल.
ओ फुलटॉस बॉल आहे, बैठक शॉट, ईट का जवाब पत्थर से, चेंडू सीमा रेषा बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँड दाखवणारा तेजस वरकुटेच्या बॅटमधून दर्जेदार षटकार. हो, पुन्हा एकदा बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. आता थोडीशी लेंथ जी आहे ती खेचली होती आणि या शॉट लेंथला तुम्ही आडव्या बॅटने खेळू शकत नाही. थोडासा जर आपण पाहिलं तर फ्रंट फूटचा वापर करणं फार गरजेचं होतं. परंतु तेजस वरकुटे या बॉलवरती बीट होत असताना धावसंख्या स्थिरावलेली आहे 7 या आकड्यावरती. ग्रामीण टेनिस क्रिकेट, तेजस भोईर मॅन फ्रॉम मानेरे. आमच्या ऑपरेटर या ठिकाणी तो जोडलेला आमचे विश्वास खेणे जे ऑपरेटिंग करणार आहेत. क्या बात है, क्या क्या करते हैं विश्वास भाई, सभी कामों में अपना बेस्ट देने की कोशिश करते, देना भी चाहिए. काफ़ी दिलखुलास व्यक्तिमत्व है. ये आड़े बैट से शॉट खेला वहाँ पर, लेकिन फाइन पे खिलाड़ी, स्क्वायर पे खिलाड़ी मौजूद है. थोड़ी फंबलनेस वहाँ पर हुई. तेजस कोई भी किसी भी तरीके से घाई नहीं करेंगे, कोई जल्दबाजी नहीं है उनको. मैच को जीतेंगे क्योंकि अच्छी 80 रनों का जो लक्ष्य है वो इतना बड़ा लक्ष्य नहीं उनको चल रहा है. इसी के साथ ओवर की समाप्ति. स्कोर कार्ड पे जुड़े हुए 7 रन बिना किसी विकेट के नुकसान के साथ. शुरुआत अच्छी की है. मैं तो कहूँगा कि पहले ओवर में अगर 8 या 10 रन आप निकाल तो वो अच्छी बात रहेगी आपके लिए. धीरज आज सुबह से हमारे साथ जुड़े हैं एज ए स्कोरर के रूप में. कल हमारे साथ स्वयं कथोरे थे, आज स्वयं कथोरे इन एन एक्शन में खेलते हुए नजर आएंगे. इसी के चलते वो यहाँ पर नहीं जुड़ते हुए, लेकिन कमाल का उनका भी होमवर्क है. और फिलहाल धीरज भी काफ़ी बढ़िया होमवर्क करते हुए 7 रन स्कोर कार्ड पे जुड़े हुए. अभी भी 50-50 का मामला चलता हुआ दोनों भी टीमों की तरफ से. गेंदबाजी में थोड़ा सा परिवर्तन. गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज विनीत गेंदबाजी के लिए आते हुए. क्या ज़बरदस्त टेलीकास्ट है. 2 कैमरों से इस मैच को हम कवर कर रहे हैं. ये देखिए, एक तरफ हम देख रहे हैं बल्लेबाज और दूसरी तरफ ये मैदान दिखाया जा रहा है. देखिए बिल्कुल. और ये विश्वास केने जो अब जलवा दिखा रहे हैं एज अ ऑपरेटर. ये हवा में गेंद है वहां पर. क्या कुछ घटेगा, क्या संभावना बनेगी वहां पर, और ये क्या छोड़ दिया, ये क्या कर दिया भाई. आइए एक्शन रिप्ले में जरूर देखेंगे हम इस कैच को. बहुत महत्वपूर्ण कैच था ये. कैच किसका था? सुदेश का. स्लाइस करने की कोशिश थी वहां पर सुदेश, लेकिन रन भी वहां पर मिले थे. स्कोर बनता हुआ स्कोर कार्ड पे 9 रन बिना किसी विकेट गवाए. लेकिन यहां से मैं कहूंगा कि अब थोड़ा सा चार्ज लेना जरूरी है. शॉट, ये देखिए चार्ज लिया वहां पर. मिड विकेट खाली एरिया है, गेंद को भेज दिया. दंदन आती हुई, सनसनाती हुई गेंद. डाबर च्यवनप्राश 4 रन. रहा है. और आप डाबर च्यवनप्राश अगर इस्तेमाल नहीं करेंगे तो नहीं चलेगा, इस करना ही पड़ेगा. बिल्कुल मैदान के बादशाह के नाम से सुदेश सुरोशी जाने जाते हैं. ये उनके लिए गेंद वहां पे, ये अंपायर ने वहां पर दिया नो बॉल. काफी गहरी नजर है प्रवीण विशेष सर की, चील की निगाह की तरह. और उनका निर्णय भी देखिए, स्प्राइट जितना क्लियर है, फिंगर भी रोल होता हुआ आकाश में कि ये है फ्री हिट. देखिए अगली गेंद विनीत, ये इसका फायदा जरूर उठाएंगे वहां पर तेजस.
भेज दिया गेंद को बाउंड्री लाइन के बाहर, झन्नाटेदार सिक्सर। आपका अंपायर ने घोषित किया है, तो देखिए गेंद देने अंदर, गेंद शायद गुम हो चुकी है। यस, मैच बॉल आ चुका है। थैंक यू सो मच। तेजस वरकुटे को आप इस तरीके से लेंथ पर बॉल नहीं डाल सकते, क्योंकि फ्री हिट है, उसका फायदा तो जरूर उठाएंगे। मैं तो कहूंगा कोई भी बल्लेबाज यहाँ पर होता तो उसका फायदा उठाते। मैं तो कहता था कि ब्लॉक हॉल में डालना बहुत जरूरी था, क्योंकि आपको बचना है। इक्कीस रन स्कोर कार्ड पे जुड़े हुए। जिस तरीके से बल्लेबाजी हो रही थी, हम बात करेंगे यहाँ पर टीम आई गावदेवी 11 टीम की, वो भी उसी तरीके से बल्लेबाजी कर रहे थे जिस तरीके से मुद्रा 11 टीम बल्लेबाजी कर रही है। ओ बढ़िया शॉट है, बढ़िया शॉट है। वहां पर गिरे भी थे थोड़े से, लेकिन फाइन की दिशा में गेंद को क्या कलात्मक तरीके से मोड़ा है वहां पर। हालांकि डीप में खिलाड़ी मौजूद थे। एक रन वहां पर मिलता हुआ, स्कोर पहुंचता हुआ 22 बिना किसी विकेट के नुकसान के साथ। तेजस और सुदेश, काफी फैंस हैं उन दोनों के भी, चाहने वाले बहुत है, लेकिन उनके बीच कमाल करना बहुत जरूरी है मेरे भाई। कदमों का इस्तेमाल, बढ़िया शॉट वहां पर, लेकिन खिलाड़ी मौजूद है वहां पे। सिर्फ एक रन मिलेगा। बहुत अच्छी फील्डिंग वहां पर, क्योंकि लॉन्ग ऑन की दिशा में इतने दूर से आप एक रन देते हो, ये बेहतरीन उपलब्धि है। स्कोर पहुंचता हुआ 23, 23 रन विदाउट लॉस। आप देख रहे हैं आरपीएल सीजन 1 और ये आज का दूसरा दिन, मैच नंबर 2। आड़े बैट से खेलने की कोशिश, आड़े बैट से खेलने की कोशिश, वहां पे खतरा नहीं उठाएंगे तेजस, अभी खतरा नहीं उठाएंगे क्योंकि सेट हो चुके हैं। अब मैं तो कहूंगा कि वर्टिकल शॉट सिलेक्शन करना पड़े, हॉरिजॉन्टल नहीं, आप वर्टिकल से आना बहुत जरूरी होगा, क्योंकि गेंदबाजों ने आपको पहचान लिया। 2 ओवर का खेल यहाँ पे समाप्त होता हुआ। 2 ओवर की समाप्ति के बाद 23 बिना किसी विकेट के नुकसान के साथ। बिल्कुल चर्चा यहाँ पर होती हुई कि क्योंकि आप जो है बिल्कुल एक अच्छे बल्लेबाज हो, लेकिन आपको सीधे बैट से भी, सीधे ब्लेड से भी शॉट खेलना बहुत जरूरी है, क्योंकि गेंदबाज भी आपको बार बार फोकस कर रहे हैं। लेन और लाइन का भी वो भी जायजा लेंगे, क्योंकि मैक्सिमम जिस टीम में है तो वो उनके खिलाड़ियों को वो अनुभव जरूर देंगे। गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ मैक्सिमम लगे हैं मोर्चे पर, क्योंकि पहला ओवर जो उन्होंने डाला था, कमाल का ओवर डाला था, वहां पर खर्च किए थे सिर्फ 7, और अब वो दूसरे ओवर में फिर से मात करने के लिए आए हैं। मैक्सिमम होना भी चाहिए, क्योंकि बीच मैदान में हम देखते हुए दोनों भी जबरदस्त बल्लेबाज है, एक तरफ सुदेश और दूसरी तरफ तेजस। अब तक इन दोनों बल्लेबाजों की अगर बात कीजिए तो सुदेश खेल रहे हैं 9 रनों पे, और यहाँ पर बिल्कुल शॉट में एनिमेशन नहीं था, लेकिन गेंद थोड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर गई है। रन की कोशिश वहाँ पर सुदेश थोड़ा सा निकले थे बाहर, पॉपिंग क्रीज के बाहर निकले थे वहाँ पर, लेकिन मना किया वहाँ पर तेजस ने। 1 रन से संतुष्ट होना पड़ रहा है। 24 रन बिना किसी विकेट के नुकसान के साथ। और यहाँ पर अच्छा शॉट वहाँ पर लगाते हुए लॉन्ग ऑन रीजन में 1 रन पूरा दूसरे के लिए जा रहे हैं, और 2 रन तेजी के साथ पूरे। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट है। तेजस वरकुटे और उनके साथ सुदेश विकेटों पर अच्छा दौड़ लगाते हैं। स्कोर पहुंचता हुआ 26। यहां पर आड़े बैट से शॉट खेला है, लेकिन डीप में खिलाड़ी मौजूद, अच्छी फील्डिंग वहां पर। और इसी बीच मोबाइल पे जुड़े हैं हमारे विश्वास के नहीं, जिन्होंने राया टीम की मैच देख रहे हैं। राया टीम ने वरप में मैच जीता है।
यस, गुरसी और राया, ये मैच चलते हुए गुरसी आज क्या बदला लेगी? और यहां पर इम्प्रोवाइज शॉट, अटपटा नहीं चटपटा सही, गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन। तीन मैदान के अंदर स्कोर हम जरूर देखेंगे। 31 बिनार में हराया था राया टीम ने गुरसई ब को। क्या वो गुरसई ब फिर से कमबैक करेगी? राया टीम को क्या वो हरा पाएगी? 31 रन फिर बहरहाल मैच का हाल हम देखते हुए यहां पर स्लाइस किया गेंद को, पॉइंट में खिलाड़ी मौजूद, आउट होते हुए वहां पर संदेश, वहां पर जाते हुए बैक टू द डगआउट। श्री अविनाश जी सोनावने इनका आगमन होता हुआ, आइए आपका हार्दिक स्वागत है। अपनी डॉटर के साथ वो आया है, वेलकम। आखिरकार सफलता वहां पर मिली। आई गावदेवी 11 टीम को। और क्या अब ये निरंतरता रहेगी? क्योंकि मैक्सम ने वो काम कर दिया है। पिछला ओवर भी मैक्सम का अच्छा रहा था, ये ओवर में भी मैक्सम की अगर बात की जाए तो वहां पर उन्होंने 8 खर्च किए हैं, 1 विकेट भी लिया। जो महत्वपूर्ण बल्लेबाज था सुदेश, जिनको चलता किया। अब न्यू बैटर मैदान के अंदर आते हुए पंकज, इनकी काफी चर्चा थी, पंकज की सुबह से ही काफी चर्चा में रहे थे। छोड़ दिया वहां पर पंकज ने ये वाइट बॉल, लेकिन कहां तक जाएगा देखना होगा। वहां पर बिल्कुल ब्लैक स्क्रीन के सामने वाइड +4 यानी कि 5 लगते हुए स्कोर कार्ड पे। यहां पे अच्छी गेंद, वापसी करते हुए गेंदबाज, और इसी के साथ ओवर की समाप्ति होती हुई 3 ओवर की समाप्ति। यहां पर इस ओवर की अगर बात की जाए तो मैक्सम ने यहां पर 13 खर्च किए हैं। तो इसी दौरान हम करेंगे ड्रिंक्स ब्रेक। मैदान में ड्रिंक्स ब्रेक होता हुआ थोड़ा सा लेखा जोखा हम भी देखेंगे। पहले ओवर में मैक्सम अच्छी गेंदबाजी उन्होंने की। उसके बाद पहले ओवर में उन्होंने 7 खर्च किए थे, पहला स्पेल की अगर बात कीजिए, और दूसरा स्पेल उनका आया, उन्होंने 13 खर्च किया। हालांकि विनीत थोड़े से महंगे साबित हुए, 16 रन वहाँ पर बटोरे। और स्कोर हम देखते हुए 37, 1 विकेट के नुकसान पे, जिसपे तेजस खेल रहे 16 पर, और पंकज ने अपना खाता अब तक नहीं खोला है। लेकिन 36 धावा, और सतीश गोड़ाम्बे, आपने बहुत ही मेहनत ली है इस स्टेडियम को बनाने के लिए, क्या बात है। और बिल्कुल 3 साल से वो लगातार मेहनत कर रहे हैं, क्या बात है। सतीश जी ऑल द बेस्ट, आप इसी तरह से मेहनत करते रहिए। और मैदान भी कितना बढ़िया है, ये कमाल का मैदान है। मैं कहना चाहूँगा नीम का पेड़ चंदन के पेड़ से कम नहीं है, और रायते का ये ग्राउंड ईडन गार्डन से भी कम नहीं है। पूरी तरह से कुदरत के वादियों में ये मैदान हम देखते हुए बिल्कुल जो बनाने में श्रेय रहा है
यस, ओम श्री ओमकार बालाराम सुरुश इनकी तरफ से कमेटी के लिए वड़ा पाव, 50 वड़ा पाव उनकी तरफ से। थैंक यू सो मच। चलिए दोस्तों, ड्रिंक्स ब्रेक समाप्त होता हुआ क्या यहाँ से अब थोड़ा सा पारी में परिवर्तन करना पड़ेगा। तेजस वरकुटे, उनके साथ बल्लेबाज पंकज है। अब कुछ प्लान बनाना चाहिए, थोड़ा सा प्लान, थोड़ी सी मीटिंग तो चल रही है वहाँ पर तेजस और पंकज के बीच में। क्या अब थोड़ा सा बल्ला जो है हवा में फेंकना बहुत ज़रूरी है। गेंदों को बाहर फेंकेंगे तो अगले आने वाले ओवर में दबाव नहीं आ सकता। हालांकि मैं तो ये कहूँगा कि मैक्सिमम के 2 स्पेल ख़त्म हो चुके हैं, लेकिन उस पर एक बाद में अब कोई विकल्प नहीं है। अब नए विकल्प ढूंढने पड़ेंगे यहाँ पर गेंदबाजी के लिए आई गांव देवी 11 टीम को। और तेजस वो जानते हैं, भली बात ही जानते हैं, वो विकेटों पर रहने की कोशिश करेंगे। नए गेंदबाज आए गेंदबाजी के लिए चौथे ओवर में, नैतिक। नैतिक, ओ ये गेंद अच्छी गेंद थी, वहां पर थोड़ा सा चकमा खाए गए वहां पर तेजस। अब समीकरण हम देखेंगे तो 17 में 44, 17 गेंदे और 44 रनों की आवश्यकता है। दबाव अब बढ़ेगा। अगर इस ओवर में कुछ ज़्यादा 15-16 रन तो भी आने बहुत ही ज़रूरी है मैदान के अंदर। ये वो प्रयास करते हुए कमाल का शॉट तेजस के बल्ले से, संघर्षमय 6 रन। क्या जबरदस्त बल्लेबाज, वेट एंड वॉच वहां पर किया। अंतिम क्षणों तक गेंद पे निगाहें बना के रखी। थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन बॉल जरूर थी, लेकिन उसका भरपूर फायदा उठाया वहां पर तेजस ने। स्कोर पहुंचता हुआ 42, 1 विकेट के नुकसान पर। अब जीत के लिए 16 गेंदों में 38 रनों की आवश्यकता है। 16 में 38 रनों की आवश्यकता है। और अब तेजी से तेज गति से आगे बढ़ते हुए, ये शरीर पे लगी, ये अच्छी गेंद है, बिल्कुल देखना चाहेंगे। ये कमबैक वाली गेंद थी गेंदबाज नैतिक द्वारा, कमाल की गेंद थी ये। बिल्कुल थोड़ा सा बाउंस नहीं मिला इस गेंद को। अच्छी गेंद, डॉट बॉल की समाप्ति होती हुई। ये गेंद का भरपूर फायदा उठाएंगे वहां पर, एक टिप्पे के साथ गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। रहा है ये भी रायते के उन खिलाड़ियों में गिने जाते हैं जिन्होंने रायते टीम को बुलंदियों पे पहुंचाया है। लेकिन आज देखना होगा क्या वो मैच को लेके जाएंगे। एक गावदेवी 11 टीम के हाथों से वहां पर आड़े बैट से खेलने की कोशिश थी, लेकिन लेग साइड डी लेग स्टम्प, वहां पर अंपायर बिल्कुल दोनों हाथ फैलाएंगे। प्रवीण विशेषर, यस इट इज अ वाइड बॉल। ड्रिल करके बता रहे हैं वहां पर कि ये शॉट मुझे वहां खेलना था, लेकिन पाले में गेंद नहीं थी। हालांकि सूर्य कुमार यादव की तरफ बल्ला चला रहे, रन आने बहुत जरूरी है जीत के लिए, जीतना बहुत जरूरी है। यहाँ पर 13 गेंदें और 34 की आवश्यकता है अभी मैच जीतने के लिए।
ये बढ़िया शॉट वहां पर, ऊंचाई ज्यादा है, क्या लंबाई प्राप्त होगी, देखनी होगी। ये गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। क्या पानी चाहिए वहां पे खिलाड़ियों को? बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं। विनीत गेंदबाजी के लिए, ओ अच्छा शॉट वहां पर, इनसाइड आउट से शॉट खेला वहां पर, लेकिन डीप में खिलाड़ी मौजूद, एक रन पूरा, तेजी के लिए पहुंचेंगे, लेकिन जब तक थ्रो आएगा वहां से डीप में से 2 रन पूरे। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, और इसी के साथ 4 ओवर का खेल समाप्त होता हुआ। ड्रिंक्स ब्रेक चलता हुआ। हमने कहा था कि भाई कौन से भी समय में अगर डीजे किया जाएगा, मैदान के अंदर दिया जाएगा। पानी बहुत जरूरी है यार। रन अगर हम देखेंगे तो रन संख्या यहाँ पर है 55, और जीत के लिए 12 गेंदों में 25 रनों की आवश्यकता है। 12 चेंडू 25 धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये। मुद्रा 11, आज उन्होंने टॉस जीता, पहले गेंदबाजी करने का फैसला लिया था, लेकिन आई गावदेवी 11 टीम ने बढ़िया बल्लेबाजी की। खास आज मिक्सम ने 39 रन बनाए, रोहित ने 24 बनाए, और 80 रनों का लक्ष्य का पीछा होता हुआ। यहाँ पर आड़े बैट से शॉट खेला है, गेंद जा रही है फाइन की दिशा में, खिलाड़ी वहां पर, ओहो अच्छा वर्क वहां पर देखने को मिला, कमाल का वर्क वहां पर देखने को मिला, लेकिन यहां पे आउट। पंकज को वहां पर जाना होगा। थैंक यू डीजे, थैंक यू सो मच। रायते गांव के ज्येष्ठ नागरिक जगन्नाथ जी सुरोशी साहब, आपका आगमन होता हुआ, आप आइए हमारे वीआईपी टाइस में विराजमान हो जाइए। चलो जीत का समीकरण हम देखेंगे, तेजस हमें दिखाएंगे जीत का समीकरण। 11 और 23 की जरूरत है, 11 में 23। मिस्टर तेजस वरकुटे मैदान के अंदर है तो पॉसिबल है। न्यू बैटर जो कि नॉन स्ट्राइकिंग पे है, मनोज, ओ वहां पे हवा में गेंदे, क्या वहां पर जो हो, ये होगा, बिल्कुल बिल्कुल चर्चा होगी, चर्चा होगी। देखिए यहाँ तेजस बात की जाए तो जैसे खरगोश बचता है शिकार से, शेर से बचता है, तो वो अपने हाथों और पैरों को चूम लेता है। तेजस भी अभी वैसे ही करेंगे। क्या क्या छोड़ा वहाँ पे, अगर ऐसा क्या जैसे मोमेंट पे आप छोड़ेंगे तो ये देखिए, अगर इंडिया पाकिस्तान का ही मैच रहता तो क्या वहाँ पर दर्शकों का क्या हाल हो जाता है। ये क्या छोड़ा आपने, शायद मैच भी छूटा, गेंदबाज का दिल भी टूटा वहाँ पे। कमाल का क्रिकेट। अब गेंदे बची, हम देखेंगे 10 और चाहिए 21 रनों की आवश्यकता है जीत के लिए। ये कंपलसरी है, चेसिंग, चेसिंग कंपलसरी है। कैच पकड़ना बहुत ज़रूरी था क्योंकि काफ़ी समय से खेल रहे हैं बल्लेबाज तेजस, कैलकुलेटेड क्रिकेट खेल रहे हैं, रक्षात्मक क्रिकेट चलता हुआ। आड़े बैट से वहां पर उसी दिशा में, ये देखिए खामियाजाना भुगता वहां पर, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, तेजस के बल्ले से जले पे नमक, 6।
तेजस वरकुटे 42 रनों पर खेलते हुए 8 रन दूर है। क्या यहाँ पर उनका अर्धशतक होगा जो इस मौके पे बहुत ही संघर्षपूर्ण होगा, लेकिन क्या वो अर्धशतक आएगा यहाँ पर? 9 गेंदें अभी भी बची है, 15 रन चाहिए, तो अर्धशतक होना तो तय है। विश्वास हो सकता है और करना भी चाहिए, क्योंकि आप इतनी देर तक खेल चुके हैं, बॉल आपको बिल्कुल फुटबॉल की तरह दिख रही है। 9 में 15, पटकी हुई गेंद वहां पर फिर से उसी दिशा में, अब काफी स्क्वायर खेला है वहां पर, फाइन की दिशा में, काफी फाइन, 4 रन। जीत का समीकरण भी आपके सामने हम दिखाएंगे। 8 गेंदें और 11 की आवश्यकता। एक और वहां पर ये गेंद बाउंड्री लाइन के बाहर, और इसी के साथ तेजस वरकुटे का अर्धशतक। बैट दिखाई अपने दर्शकों को, क्या बात है, कमाल की इनिंग यहां पर साकारते हुए तेजस वरकुटे। कमाटी से कर लो, क्या बात है, कमाल की इनिंग। और अब जीत के लिए सिर्फ 5 रनों की आवश्यकता। क्या बड़ा शॉट मारकर इस मैच को फिनिश किया जाएगा। हालांकि ये 4 मिलता हुआ, अभी भी 1 रन चाहिए जीत के लिए। 4 रन, चौका। शॉट खेलेंगे, देखने वाली बात ये है। क्या जबरदस्त वहां पर ये हल्के हाथों से खेला, ये सेंसिबल क्रिकेट है। बिल्कुल 1 रन वहां पर, और इसी के साथ मैच को जीता है मुद्रा 11 टीम ने। और तेजस जिन्होंने आज 56 रन बनाए, आपका भी हार्दिक धन्यवाद। और हार तर आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देतोय तेजसला। तर तेजस, आपल्याला विनंती असेल की आपण के जी स्पोर्ट व ग्रामस्थ मंडल रायदे आयोजित रायदे प्रीमियर लीग 2025 या टॉस बॉक्समध्ये येऊन उपस्थित राहा। चला, आपल्याला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि मेडल दिलं जाईल। आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आमचे पाहुणे VIP टाईसवरती, तर तमाम सर्व पाहुण्यांचं मी हार्दिक असं स्वागत करतोय। आणि ही ट्रॉफी, हे मेडल कलेक्ट करण्यासाठी मान्यवरांना विनंती असेल
चला तेजस, कमालीची बॅटिंग तुमच्या वतीनं पाहायला भेटलं. श्री वसंतजी सुरोशी, आपल्याला विनंती असेल की आपण तेजसला ट्रॉफी देण्यासाठी यायचं आहे. तेजस, चला या आपण. आणि त्यानंतर लगेचच भूमी 11 आणि मुद्रा 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी देखील सज्ज राहा चला टॉस करण्यासाठी. आणि या दरम्यान आपण देऊया तेजस वरकोटेला मॅन ऑफ द मॅच. 56 धावा. चला या ठिकाणी तेजस, क्या बात है, 56 रन उन्होंने बनाए. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण त्याला मेडल देतोय आणि त्यानंतर ही चमचमाती हुई ट्रॉफी त्याला पुरस्कृत केली जाते, दिली जाते. क्या बात आहे. आणि त्यानंतर आपण त्याला टॉस करणार आहोत. भूमी 11 आणि मुद्रा 11 या दोन्ही संघादरम्यान आपण टॉस घेणार आहोत.